तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या जोर धरू लागलेली आहे। काय आहे नेमकं प्रकरण पाहूया टॉप 9 बातम्या। देशमुख हत्या प्रकरणावरील नामदेव शास्त्रींचं वक्तव्य चुकीचं। मुंडेंनी खून केला नाहीच, पण राजाश्रय देण्याचं काम कळत नकळत झालं। जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। कोणी केला मी 100% सांगतो, खून धनंजय मुंडेंनी केलेला नाही, पण ते निर्दोष आहेत का? नाही। ह्या गँगला पोषण्याचं, मोठं करण्याचं काम, राजाश्रय देण्याचं काम त्यांनी कळत नकळत केलंय ना। जातीचं पाठबळ असणाऱ्यांसाठी कायदा नरम पडतोय। धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। या देशामध्ये, राज्यामध्ये धर्माचं आणि जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि ज्याच्या मागे जातीचं पाठबळ आहे त्यांना कायदा हात लावत नाही आपला। आणि महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी मुंडे आणि कराड यांचं समर्थन करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। भगवान गडासारखं पवित्र ठिकाणावरून गुन्हेगारीचं समर्थन होणं ही समाजासाठी घातक गोष्ट। जितेंद्र आव्हाडांचं ट्विट। खून कोणी केला मी 100% सांगतो, खून धनंजय मुंडेंनी केलेला नाही, पण ते निर्दोष आहेत का? नाही। ह्या गँगला पोषण्याचं, मोठं करण्याचं काम, राजाश्रय देण्याचं काम त्यांनी कळत नकळत केलंय ना। संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण, राक्षसही अशी कृती करणार नाही। फासावर नाही तर हाल करून मारलं पाहिजे। छगन भुजबळांचं वक्तव्य। त्या दुःखामध्ये, रागामध्ये मी सुद्धा सहभागी आहे। फासावर नाही, त्यांना अशा हाल करूनच मारले पाहिजे। ठीक आहे, गोळी मारली, मनुष्य मेला, हे ऐकलेलं नाही कोण, पण ज्या पद्धतीनं ही पद्धत आहे मारण्याची। बीडमध्ये सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये विसंवाद। दोन्ही नेत्यांमधील विसंवाद दूर करण्याचा आमचा प्रयत्न। मुंडे आणि धसांना एकत्र बसवून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार। चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। आमचे आमदार सुरेश धस आणि माननीय धनंजय मुंडे यामध्ये काहीतरी विसंवाद झाला आहे। तो विसंवाद दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। दोघांमधला विषय आहे तो मी निश्चितपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे। बुट्ट्या गायकवाड प्रकरणात सुरेश धसांना अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची मागणी। तर हत्या प्रकरणातील शस्त्र धसांच्या शेतात सापडली होती का? सदावर्तेंचा सवाल। त्याला जर धसांच्या शेतातून जप्त केलेले असतील, धसांनी जर आरोपींना पकडण्यापासून मज्जाव केलेला असेल, तर त्या बाबतीतला पूर्ण छडा लागलाच पाहिजे। तातडीने पावले उचलावीत, धसांना अटक करावी। तेलगी प्रकरणात माझं नाव सीबीआयने देखील घेतलं नाही, तरीही राजीनामा द्यावा लागला। छगन भुजबळांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदाचा राजीनामा घ्यायची पवारांनी घाई केल्याचाही लगावला टोला। ज्या प्रकरणामध्ये माझं नाव सीबीआयने सुद्धा घेतलं नाही, उपमुख्यमंत्री म्हणून मला राजीनामा द्यावा लागला। साहेब, राजीनामा घेण्याची घाई तुम्ही केलीत।